परंतु त्यानंतर ज्ञानेश्वर, त्यानंतर आपण पाहिलं सूरज. अगदी ज्या प्रकारे सूर्य आता हळूहळू तापतोय त्या प्रकारे सूरजला पहिल्याच ओव्हरमध्ये तापत असताना पाहिलं. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट सुद्धा त्यांना मिळवल्यात. भरपूर चांगली कामगिरी मी तर नक्कीच म्हणेन. सूरजनं या ठिकाणी जी संधी निर्माण करून दिली आहे संपूर्ण आदिवासी टायगर प्रीमियर लीग कमिटीनं, त्या संधीचं सध्या तरी सोनं केलंय सूरजनं. षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ज्ञानेश्वर, ज्यानं षटक क्रमांक 2 फेकलं होतं. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. दोन्ही टीममध्ये नक्कीच चांगले चांगले स्टार खेळाडू पाहायला मिळतील. नक्कीच बॅटिंग करत असताना अगदी ज्ञानेश्वरला पाहिलं, त्यानंतर जनार्दन, अक्षय सध्या स्ट्रगल करतोय आपल्या संघासाठी. परंतु नक्कीच अक्षय जोपर्यंत मैदानामध्ये आहे त्याला साथ देतोय. दीपक नक्कीच चांगली धावसंख्या ते इथं उभारू शकतात. शॉर्ट अपलिन बॉल कट केलाय, पहिल्या स्लिपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. नक्कीच सूरज होते त्या ठिकाणी आणि सूरज यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी वेग भन्नाट होता परंतु या ठिकाणी नक्कीच चांगल्या रीतीने अडवण्यात आला आहे. एक धाव फलकावरती ॲड केली जाते. टीमची टोटल 31-31 या धाव फलकावरती पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा विचार केला तब्बल 21 धाबा षटक क्रमांक 2 मध्ये 7 खर्च केल्या, त्यानंतर फक्त 2 धाबा. अगदी ग्राफ हळूहळू खाली येताना पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा, इट इज अ व्हाईट बॉल, रिटर्न क्रीजच्या बाहेर, अगदी ऑप्टिकच्या बरोबरच बाहेरचा हा चेंडू. पंचांचं अचूक लक्ष आहे आणि इथनं व्हाईट बॉल चेकून ही पहिली मी तर म्हणेन अभांतर धाव पाहायला मिळते. साहिल 11 आपटा या संघाच्या माध्यमातून गुडलेन स्पॉट अतिरिक्त उचली ऑन द टॉस केलं, समोरून उडवलाय आणि या ठिकाणी नक्कीच अचंबित केले गेलं फलंदाज अक्षयला. सध्या तरी अक्षय आपल्या संघासाठी स्ट्रगल करत असताना पाहतायत. बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये. जर का अक्षय लयमध्ये आला तर नक्कीच चांगला धावा तो उभारू शकतो. फटका लाजेबाब, फुल अँड पॉवरफुल, मॅक्सिमम बिग हिट. अक्षयच्या बॅटमध्ये तडाखा, सीमापार षटकार. का ठोकलाय फलंदाज अक्षयनं. मी मगाशीच म्हटलं की अक्षय जर लयमध्ये आला तर त्यांच्या बॅटमधून चांगला धावा येऊ शकतात. आणि नक्कीच जुगरेवाडीचा एक स्टार खेळाडू योगेश जुगरे, नक्की योगेश पारधी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच त्यांना देखील आपण नेक्स्ट मॅचमध्ये पाहू शकता. मानवी 11 या संघाकडनं नक्कीच आयकॉन आहेत. नक्कीच अक्षय सुद्धा आयकॉन आहेत. परंतु त्या ठिकाणी फटका चांगला आहे. अगदी गली रिझर्व्हमधनं पाठवलाय. डीपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. षटकारानंतर संयमी फटका दाखवत असताना अक्षयला पाहतायत, कारण की ज्ञानेश्वर सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्या विरोधात संयमी खेळ नक्कीच दाखवावा लागेल. आज सर्वच खेळाडू एकमेकांवरती उलटफेर करत असताना पाहायला मिळतील. सध्या तरी अक्षय उलटफेर करतोय ज्ञानेश्वरवरती. टीमची टोटल 2 धावसंख्येच्या मदतीने जाऊन पोहोचते 40 या धावफलकावरती. 40 धावा धावफलकावरती आतापर्यंत ॲड केल्या गेल्या. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली. सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेनं रवाना होताना वरद 11 नानिवली टीमला पाहता. कुठले स्पॉट अगदी अलंदो कापेटने ढकललाय. लॉंग लेगला खेळाडू आहेत. चांगली फिटिंग पाहायला मिळते. एकाच ॲक्शनमध्ये बॉलला उचल फेक, परंतु एकच धाव. पार्टनरशिपचा विचार केला तर चांगली पार्टनरशिप सध्या बिल्टअप करत असताना तब्बल नक्कीच 10 धावसंख्येचे पार्टनरशिप बिल्टअप करत असताना हे दोन्ही फलंदाज, मी सकाळीच म्हटलं की पार्टनरशिप या मैदानावरती भरपूर इम्पॉर्टंट राहणार आहे तुमच्यासाठी आणि तीच पार्टनरशिप बिल्टअप करतायत. फुल्लर लेनचा बॉल अगदी कव्हर्सला उडवायचं होतं, परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क नाही आहे. पंचांचा इशारा, डॉट बॉल. षटक क्रमांक 4 संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते 41-41 या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे मानवी 11 विरुद्ध काजल 11 वेशवी या दोन संघाच्या दरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये नक्कीच आपल्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे.
तर त्याच दरम्यान नक्कीच साहिल 11 आपट्या संघाचे संघ मालक शरद दादा वाघे यांच्या ठिकाणी आगमन झालंय आणि नक्कीच या ठिकाणी आहेत ते त्यांना आम्ही विनंती करू आपण यायचं आपल्या व्यासपीठावरती व त्यांच्या समवेत अशोकदादा पवार जे मोठे पॅकर्स आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आगमन आणि त्यांना देखील आम्ही विनंती करू आपण सुद्धा यायचं आपल्या व्यासपीठावरती या ठिकाणी सर्वच पदाधिकाऱ्यांना व संघ मालकांना आम्ही विनंती करतोय की आपण आपल्यासाठी हा मुख्य व्यासपीठ आम्ही नक्कीच बनवला गेला आहे तर आपण यायचा व्यासपीठावरती आणि या मॅचचा आनंद आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरनं लुटायचा आहे षटक क्रमांक 5 शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाज करण ऑप्टिकच्या अगदी थोडासा बाहेरपर्यंत हा चांगला चेंडू पाहायला मिळतो अगदी अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवलं गेलं फलंदाज आपण पाहतात स्ट्राईकवरती अक्षयला अगदी हा चेंडू डॉमिनेट करतोय डॉट बॉलनं निर्धाव चेंडू शॉर्ट प्लेन बॉल फुल केलाय फुल अँड पॉवरफुल सध्या तरी आक्रमकता पाहायला मिळते पुन्हा एकदा षटकार नक्कीच विशाल इथे आम्ही नक्कीच एक अशी विनंती करू की आदिवासी रायगड प्रीमियर लीगला आता मात्र आपण इथे एक फायर ब्रिगेड आणून ठेवा कारण की आता सगळेच खेळाडू इथनं फायर होताना पाहायला मिळतील आणि पहिल्याच ओव्हरमध्ये नक्कीच ज्ञानेश्वर आणि जनार्दन फायर झाले होते परंतु त्यांना नक्कीच शांत केलं गेलं ज्ञानेश्वर आणि त्यानंतर सूरजनं भरपूर चांगले फटकेबाजी नक्कीच फायर ब्रिगेडची गरज देखील लागेल कारण की आज सर्वच खेळाडू मैदानावरती फायर होताना पाहायला मिळतील षटकार ठोकलाय फलंदाज अक्षयनं जो संघाचा आयकॉन आहे त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळत आहेत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 47 या धाव फलकावरती सध्या तरी कॅल्क्युलेट क्रिकेट खेळत असताना प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट 10च्या थोडा वरती आहे आणि की 5 षटकांमध्ये तुम्हाला हेच पाहिजे कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागतं पुन्हा एकदा गोलंदाज करण डाऊन द विकेटनं गुडलेन स्पॉट पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे टप्पा पडल्यानंतर थोडासा नक्कीच हरकत करणारा हा चेंडू पाहायला मिळतोय आणि त्यानंतर हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन काजल 11 वेशवी विरुद्ध मानवी 11 आपण लगेचच टॉससाठी यायचे कॅप्टन गुडलेस पडता चेंडू पुन्हा ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्हचा हा फटका लॉंग ऑनला खेळाडू आहेत कल्पेश जाधव चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु दुसऱ्याचा कॉलिंग लाजबाब गुड कॉलिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या ठिकाणी 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण करत असताना जेव्हा तुम्ही मैदानाच्या आत खेळत असताना तुमचा तालमेल नक्कीच चांगला पाहायला मिळतोय जेव्हा चांगला तालमेल असेल तेव्हा नक्कीच चांगल्या धावाही आपल्या संघासाठी येत आहेत अजूनही 2 चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील गुडली स्पॉट फटका लाजबाब पुन्हा एकदा बॅटच्या रेडारमध्ये सध्या तरी अक्षय आपल्या नावाचा परिचय आपली नक्कीच मैदानाच्या आत सावली अर्थात छाप सोडत असताना पुन्हा एकदा षटकार पद्धतीनं संघाचा अर्धशतक अर्थातच 55 धाबा लास्ट बॉल ओव्हर पिच बॉल हा देखील पाठवला सरळ आउट ऑफ द पार्क सीधा सिंधू जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकारागिरता शेवट गोड केलंय अक्षयनं अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते 5 षटक या ठिकाणी संपलेत आणि 5 षटकांमध्ये अप्रतिम बॅटिंगचा प्रदर्शन पाहायला मिळतोय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वरद 11 नानिवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 61 अर्थात